लक्ष्मणराव आणि त्यांच्या पत्नी जानकीबाई यांचे एकेकाळी आनंदाने घर भरलेले होते. तिघा मुलांचे मोठे कुटुंब, लग्न होऊन सुना आल्या, मग नातवंडे झाली आणि घर गजबजून गेलं. पण वेळ आणि परिस्थितीने त्या आनंदावर विरजण घालायला सुरुवात केली. लक्ष्मणराव शिस्तप्रिय आणि कष्टाळू होते. त्यांनी आपल्या 3 मुलांसाठी शिक्षण, घर आणि स्थैर्य मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतले होते. जानकीबाईने घर चालवले, मुलांना वाढवले आणि घरातील छोट्या मोठ्या समस्या सोडवल्या. त्यांना वाटलं होतं की त्यांची मुले मोठे होऊन त्यांच्या म्हातारपणी आधार होतील. मुले मोठी झाली, लग्न झाले आणि घरात 3 सुना आल्या, स्वाती, नीता आणि अपर्णा. सुरुवातीला घर गजबजलेले होते, पण हळूहळू प्रत्येकाच्या स्वभावातला फरक, मतभेद आणि अहंकार दिसू लागला. प्रत्येक सुनेचे स्वभाव वेगळे होते. स्वाती थोडी स्वार्थी होती. तिला फक्त स्वतःच्या सुखाचीच पर्वा होती. नीता शांत होती, पण तिच्या नवऱ्याच्या मागे पाठिंबा देत होती. अपर्णा थोडी आक्रमक आणि स्पष्टवक्ती होती, त्यामुळे ती सासूसासऱ्यांशी थेट वाद घालत असे. सुरुवातीला लहान सहान गोष्टींवरून वाद होत. स्वयंपाक कोणी करायचा, कपडे कोणी धुवायचे, मुलांना कोणी सांभाळायचं, अशा छोट्या गोष्टींवरून वाद वाढू लागले. तिघा भावांमध्ये सासूसासऱ्यांच्या जबाबदाऱ्या घेण्याबद्दल वाद होत असे. प्रत्येकाला वाटत होतं की ते दुसऱ्यापेक्षा जास्त कष्ट करत आहेत. एकदा लक्ष्मणरावांनी म्हटलं, बाळांनो, तुम्ही सगळे आम्हाला सांभाळाल अशी अपेक्षा आहे. आम्ही तुमच्यासाठी आयुष्यभर कष्ट केलेत. त्यावर मोठा मुलगा सतीश म्हणाला, बाबा, आम्हीही कष्ट करतोय. आमच्या संसाराचंही बघावं लागतं. जानकीबाईही आपल्या मुलांशी बोलायचा प्रयत्न करत, पण सुना मात्र तिच्याशी आदराने वागत नसत. एक दिवस स्वाती म्हणाली, आई, तुम्ही आणि बाबा फक्त आमच्या संसारात अडथळा आणतात. तुम्हाला वेळच कसा मिळतो आम्हाला टोमणे मारायला? जानकीबाईचा अपमान होत असे, पण त्या गप्प राहायच्या. लक्ष्मणरावांनाही मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येकाने त्यांना उत्तर दिलं, आम्ही तुम्हाला सांभाळतोय ना, अजून काय पाहिजे? एक दिवस घरात मोठा वाद झाला. तिघा भावांमध्ये पैसे आणि घर चालवण्याबद्दल वाद झाला. स्वाती म्हणाली, आपण वेगळं राहायला हवं. सगळ्या जबाबदाऱ्या शेवटी आपल्यावरच येतात. नीता आणि अपर्णानेही होकार दिला. सतीश, मधला मुलगा अमित आणि धाकटा मुलगा ऋषी, तिघांनी मिळून ठरवलं की सासू सासऱ्यांना वेगळं करायचं. आईबाबांना दुसऱ्या घरात ठेव, इथं सगळ्यांना शांती मिळेल. अमित म्हणाला. लक्ष्मणराव आणि जानकीबाई यांना हे ऐकून धक्काच बसला. त्यांनी कितीही विनवण्या केला तरी मुलं ऐकायला तयार नव्हती. आमचं स्वतःचं आयुष्य आहे, आता आम्ही तुम्हाला सांभाळू शकत नाही, ऋषीने ठामपणे सांगितलं. एका संध्याकाळी मुलांनी सासूसासऱ्यांना एक खोली भाड्याने घेऊन दिली आणि त्यांना तिथं राहायला पाठवलं. जानकीबाई रडत म्हणाल्या, आमचं चुकलं काय? आम्ही सगळं तुमच्यासाठी केलं आणि आज तुम्ही आम्हाला घराबाहेर काढताय. लक्ष्मणराव गप्प होते. त्यांना काहीही बोलायला शब्दच सापडत नव्हते. लक्ष्मणराव आणि जानकीबाई आता एका छोट्या खोलीत राहायला लागले. सुरुवातीला त्यांना खूप अवघड गेलं. जुन्या घराची, नातवंडांची आठवण सतत त्यांना त्रास देत होती. पण त्यांनी एकमेकांना आधार देत नवीन आयुष्य सुरू केलं. लक्ष्मणराव म्हणाले, आपण आता आपल्या आयुष्याचा विचार करूया, दुसऱ्यांवर अवलंबून राहणं थांबवू. जानकीबाईंनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला. त्या जवळच्या मंदिरात जाऊन देवाच्या चरणी मन रमवायच्या. दुसरीकडे मुलांना आणि सुनांना वाटलं की घरात शांतता येईल, पण उलट घरातील वाद अधिक वाढले. जबाबदाऱ्या वाटून घेताना प्रत्येकाने दुसऱ्यावर टीका करायला सुरुवात केली. स्वाती म्हणाली,
तुझी बायको काहीच करत नाही, सगळं माझ्यावरच येतं. अपर्णा उत्तरली. तुझं स्वयंपाक करणं म्हणजे विनोद आहे. माझ्या मुलांना अजिबात आवडत नाही. सतीश, अमित आणि ऋषी यांच्यात सतत भांडणं होऊ लागली. त्यांना लक्षात आलं की सासू सासरे असताना घरात एक तरी स्थिरता होती. आता मात्र घराचं वातावरण तणावपूर्ण झालं होतं. एके दिवशी ऋषीने त्याच्या नोकरीवरून परत येताना लक्ष्मणरावांना मंदिराजवळ पाहिलं. वडील साधा प्रसाद घेत बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावरून समाधान दिसत होतं. पण ऋषीला अपराधी वाटलं. तो घरी जाऊन मोठ्या भावांशी बोलला. आपण आईबाबांना परत आणलं पाहिजे. आपण त्यांच्याशी चुकीचं वागलो. सुरुवातीला सतीश आणि अमितने नकार दिला, पण ऋषीने त्यांना समजावलं. आपल्या मुलांसमोर आपण काय उदाहरण ठेवतोय? आपणच आपल्याला सुधारायला हवं. मुलं आणि सुना सर्वजण एकत्र जाऊन जानकीबाई आणि लक्ष्मणरावांच्या खोलीत पोहोचले. तिथं सगळ्यांनी त्यांच्यासमोर हात जोडले आणि माफी मागितली. जानकीबाई म्हणाल्या, आम्हाला कधीच राग नव्हता, पण आता हे आश्वासन द्या की आम्ही घरात परत आलो तर तुम्ही आम्हाला त्रास देणार नाही. सगळ्यांनी ते आश्वासन दिलं. लक्ष्मणराव आणि जानकीबाई परत घरी आले. घरातील सगळ्यांनी त्यांना मान दिला आणि सन्मानाने वागवलं. कधीकधी मोठ्या चुकांमधूनच कुटुंब पुन्हा एकत्र येतं. सगळ्यांनी मिळून सुखाचा संसार सुरू केला आणि एकमेकांसाठी आदर वाढवला. घर ही एक वास्तू नाही, तर ती नात्यांची वीण आहे. ती जपली नाही तर सगळं विस्कटतं. त्यामुळे नात्यांमध्ये प्रेम, सहनशीलता आणि आदर जपणे अत्यावश्यक आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवनकथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.